परंतु त्या सिस्टीमचा मेंटेनन्सच जवळपास झालेला नाही आहे आणि त्यामुळे 99% शिवशाही बसेसला अशीच पद्धतीचे चित्र जे आहे ते पाहायला मिळतं आहे। पुढे देखील काही शिवशाही बसेस आहेत, आपण तिथली देखील माहिती घेऊयात, कारण का याच शिवशाही बसेसमध्ये हा सगळा प्रकार जो आहे तो घडलेला होता आणि त्यामुळे या सगळ्या शिवशाही बसेसच्या लॉकिंग सिस्टीमवरती जो आहे तो प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे, बसेसच्या मेंटेनन्सवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। आता याला सुद्धा दरवाजा जो आहे तो कुठलाच लॉक नाही, म्हणजे हे ओढून जाऊन ठेवायचं आणि सकाळी आलं की कोणी उघडू शकतं, कारण का कुठलेच लॉक नाही। आपण त्या मागासच्या गाडीला पाहिलं की तिथं तरी निदान पट्टी जी आहे ती पट्टी लावलेली होती, परंतु आता इथे ती पट्टी देखील नाही। तुम्ही कंडक्टर आहात का इथले? हा दरवाजा लॉक कसा करायचा? बटनवर। आता आतमधून उघडला जाईल का बाहेरून उघडला जाईल का? पण ही सिस्टीम सगळ्या शिवशाही बसेसला पाहायला मिळत नाही, अनेक शिवशाही बसेसला लॉकच होत नाही दरवाजे। काय माहिती साहेब, आता काय तर प्रॉब्लेम झाला असेल तर अनेक बसेसला हा प्रॉब्लेम आहे, परंतु या कदाचित बसेसचा मेंटेनन्स झाला असावा। दरवाजा आता उघडा दाखवा बरं प्रेक्षकांना। नाही उघडे ते। अच्छा, एअर भरला नसल्यामुळे आता पण तुम्ही हे कायम चालू बंद करत असाल ना मग? तर अशा प्रकारे हा सगळा मेंटेनन्सचा खेळ जो आहे तो पाहायला मिळतो आणि दुर्दैवाने या दरवाज्यांमुळे अशा प्रकारची घटना जी आहे ती पुण्यामध्ये घडलेली पाहायला मिळते। आणखी एक शिवशाही इथेच आहे, आपण तिचे देखील ट्रायल जो आहे तो आपण बघूयात की याला तरी ऑटोमॅटिक दरवाजा जो आहे तो सुरू आहे का, की याला देखील पट्टी लावून याला इथे लॉक दिसतंय। या बसला एक लॉक आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु या लॉकची सिस्टीम त्या बसला नव्हती, त्यामुळे हा सगळा गैरप्रकार जो आहे तो घडलेला आहे। आणि जी माहिती समजते ती यांच्यात लोकांमधून सांगण्यात येतं की जवळपास 99% शिवशाही बसेसचे दरवाजे बंद होत नाहीत, कारण का लॉकिंग सिस्टीमच या बसेसला नाही। जसे इतर बसेसला लॉकिंग सिस्टीम असते तशा प्रकारची सिस्टीम या दुसऱ्या गाड्यांना आपल्याला पाहायला मिळत नाही, त्यामुळे हा संपूर्ण गैरप्रकार या बसमध्ये घडला। हीच ती शिवशाही बस आहे ज्या बसमध्ये हा संपूर्ण गैरप्रकार घडलेला पाहायला मिळाला आणि या बसमध्ये देखील तसंच प्रकारचं चित्र आहे की याला देखील लॉक नाही आहे, कुठल्याही प्रकारचं लॉकिंगची सिस्टीमचे हे जे आहे ते याला नाही आहे। त्यामुळेच त्या आरोपीने अगदी आरामात हा दरवाजा उघडला आणि त्याने आतमध्ये प्रवेश केला। अनेक बसेसला ऑटोमॅटिक लॉकिंग सिस्टीम दिली आहे असं सांगितलं जात आहे, परंतु जवळपास 99% बसेसमध्ये ऑटो लॉकिंग सिस्टीम जी आहे ती बंद आहे। मेंटेनन्स अभावी याचे लॉकिंग जे आहे ते मॅन्युअली करता येत नाही। अनेक ठिकाणी पट्ट्या लावलेल्या आहेत, परंतु काही बसेसला तर म्हणजे यासारख्या बसेसला तर पट्ट्या देखील आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे अगदी आरामात त्या आरोपीने या बसचा दरवाजा उघडला, त्या मुलीला आतमध्ये घेऊन गेला आणि त्या मुलीवरती अत्याचार केले। त्यामुळे या सगळ्या प्रकारामुळे या सगळ्या बसेसचा भोंगळ कारभार, डेपोचा भोंगळ कारभार आणि मेंटेनन्सची असलेली दुरावस्था जी आहे ती प्रकर्षाने आपल्याला या ठिकाणी जाणवते। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।